नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहे अक्षय राजूरकर यांच्या माध्यमातून सामान्य माणसाची यशाची कहाणी या छोट्या स्वरूपाच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण नव्या नव्या व्यक्तिमत्वांना भेटतोय. तर आपल्याला माहिती आहे की एक असं व्यक्तिमत्वांसोबत आज आपण बसलेलो आहे की ज्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून श्रम करून असो किंवा वेगवेगळे मेहनतीचे काम करून असो, अत्यंत कठीण परिश्रमातून मेहनत करून आपल्या यशाची भरारी गाठलेली आहे. आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व बसलेलं आहे की ज्याने अगदी सामान्य सामान्य गोष्टीतून आपल्या यशाला प्राप्ती केली आहे. म्हणून अशाच व्यक्तींच्या परिचयासाठी आपण ही एक छोटीशी जी ब्रॉडकास्टची सुरू केलेली रचना आहेत त्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत श्री विनोद हेमंतराव मांडवे, जे नुकतेच 2022ला जी PSI ची UPSCच्या MPSCच्या माध्यमातून होणारी जी भरती आहेत या भरतीमध्ये यशस्वी होऊन त्यांची निवड आता PSI या पोस्टिंगसाठी झालेली आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या एका सक्षम अशा पोलीस प्रशासन व्यवस्थेत आपल्याला विनोद भाऊ लवकरच दिसणार आहे किंवा विनोद सर लवकरच दिसणार आहेत. तर आपल्यासोबत आहेत विनोद सर. मी आता थोडक्यात आपल्या सर्वांसोबत परिचय करून दिलात. मी अक्षय राजूरकर. आपण सुरू करतोय आपल्या या पॉडकास्टला. तर सर्वप्रथम आपले या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे दादा. खूप खूप धन्यवाद अक्षयभाऊ राजूरकर, आणि खूप खूप तुमचा धन्यवाद की आज तुम्ही आपला वेळेतला वेळ काढून माझं जे असलेलं यश आहे, छोटंसं का असेल ना, पण ज्या मेहनतीतून मिळवले आहे ते यश वेगवेगळ्या लोकांपर्यंत, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मला तुम्ही ही संधी दिली, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. नक्कीच. तर दादा, आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक सहज चर्चा आणि एक आपल्या मनातले जे विषय आहेत एक समाजाबद्दल आणि आपण एक मुक्त चिंतन किंवा चर्चा आपण करणार आहे. तर सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो की या यशानंतर कसं वाटतंय आपल्याला? नक्कीच यश सर्वांसाठी एक अविस्मरणीय क्षण असतो. आपण आपली परिस्थिती, त्या परिस्थितीतून वेगवेगळे खडतर मार्गातून जे आपण यश प्राप्त करतो, त्या यशातून मिळालेला तो जो क्षण असतो तो सर्वांसाठी आपल्यासाठी अविस्मरणीय असतो. कारण की खूप असे दिवस, खूप असे क्षण असते की ज्यामध्ये आपल्याला खूप अपयशालाही समोर गेलेलो असतो आपण, आणि त्यातून यश मिळवलं असतं तर नक्कीच आपल्यासाठी एक तो सुवर्ण काळ असतो आणि अमृताहूनही गोड असं ते यश असते. छोटंसं काय असेल ना, छोटं असं किंवा मोठं असं, पण ते आपल्यासाठी अमृताहूनही गोड असते. त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा ते यश खूप अविस्मरणीय होतं. कारण त्या यशाने आज माझं संपूर्ण आयुष्य बदलवलेलं आहे. त्या यशाने आज माझ्या परिवाराचं आयुष्य बदलवलेलं आहे. त्यांना आज समाजामध्ये एक वेगळं सन्मानाचं स्थान मिळालं आहे. मलाही सन्मानाचं स्थान मिळालं आहे. समाजाने सुद्धा मला एक वेगळ्या पद्धतीने ॲप्रिशिएट केलेलं आहे. त्यामुळे हे यश माझ्यासाठी खूप अनमोल आहे. त्याला कोणती उपमा मी देऊ शकत नाही. नक्कीच नक्कीच. हे तुमचे एक मोठेपणा आहेत की तुम्ही एवढ्या मोठ्या भरारीला आपण एक छोटं यश म्हणताय, यातच माणसाचे मोठेपणा असतं. पण आपण जेव्हा MPSC सारखी परीक्षा आपण पास करतोय, तर कसं म्हणजे एक मनामध्ये कधी शंका होती का की या स्तरावर आपण पोहोचू, की काय विचार केला होता? मी MPSC करणार किंवा स्पर्धा परीक्षा करणार, कोणत्या प्रशासनाच्या त्या फ्रेममध्ये जाणार असं मी अकॅडमिक जेव्हा एज्युकेशन सुरू होतं तेव्हा तर ठरवलेलं नव्हतं. पण मी 12वीला असताना मी ठरवलं होतं की मला MBA करायचं आहे आणि कॉर्पोरेट सेक्टरमधून मला स्वतःचं करिअर घडवायचं आहे. आणि त्यानुसार मी तशी वाटचाल केली. मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ग्रॅज्युएशन केलं. नंतर MBAला मी DY पाटील पुण्याला ॲडमिशनही घेतली. पण दुर्भाग्य असं की तिथे मला हॉस्टेलला ॲडमिशन मिळाली नाही.
आणि 1 महिना वगैरे मी असं वाट बघितली हॉस्टेल मिळायची, पण नंतरही हॉस्टेल मिळालं नाही. तर मग मला पुन्हा तिथे ऍडमिशन कॅन्सल करून काही पेनल्टी भरून शान मला परत यावं लागलं. नंतर मग परत आल्यावर माझ्यासाठी जो मार्ग मी निवडला होता तो कुठेतरी बंद झाला होता. मग त्यावेळेस माझा मोठा भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. काही मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते म्हणाले की आता जर त्या क्षेत्रात नाही घडू शकलं तर इतरही भरपूर क्षेत्र आहे, स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहे आणि प्रशासनामध्ये जाऊन शान आपण चांगली समाजसेवा करू शकतो. समाजसेवेपेक्षा आपण समाजाला गरजेनुसार जिथे आपण आपली सेवा देऊ शकलो हे आपल्यासाठी खूप मोठं सौभाग्य असते. तर आपण त्याच्यातही जाऊ शकतो. तर मग मी स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली. सुरुवातीला असं ठरलं नव्हतं की एमपीएससी करायचं म्हणून, फक्त कोणता तरी आपण जॉब घ्यायचा, कारण की परिस्थिती खूप हालाकीची होती. पप्पाकडचं घर होतं, घरी तिघे भाऊ शिकणारे आणि कमावणारा एक आई वडील, मोजकी मजुरी मिळायची. त्यामध्ये मग आपल्याला आधी गरज होती की कोणता तरी जॉब घ्यायचा, म्हणून अशी स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली. मग कालांतराने यातून काही मित्र मिळाले, मित्रांकडून काही मार्गदर्शन मिळालं आणि मग ठरवलं की आपण एमपीएससी करायची आणि एमपीएससी मधून आपण कोणत्या तरी उच्च पदावर जायचं. आणि सुरुवातीलाच माझं ध्येय होतं की आपण पोलीस प्रशासनात जायचं. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपली स्वतःची गुणवत्तेची आपल्याला ओळख झाली तर त्यानुसार आपण क्षेत्र निवडतो. तर मी निवडलं होतं क्षेत्र की मी पोलीस प्रशासनात जायचं, उप अधीक्षक वगैरे, एमपीएससीच्या माध्यमातून उप अधीक्षक पदावर वगैरे जायचं आणि तसे मी प्रयत्न चालू ठेवले. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की परिस्थितीच्या अभावी तुम्हाला मॅनेजमेंटची जी डिग्री आहे ती सोडून तुम्हाला परत यावं लागलं. मला वाटतं की तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते सुद्धा आष्टीला झालं असेल. हो. तर तुम्ही काय सांगाल थोडक्यात तुमचं जे शालेय शिक्षण जे राहिलं आणि शालेय शिक्षण शिकत असताना आपल्या मनात काही स्वप्न असतात, ते स्वप्न आपल्या परिस्थितीनुसार तयार होतं. तर काय स्वप्न होती तुमची लहानपणी? आता जो परिसरात आपण जन्माला आलो, वाढलो, त्या परिसरात मध्ये असे व्यक्तिमत्व नव्हते किंवा असे प्रोत्साहन मिळेल अशी परिस्थिती नव्हती. ज्या परिसरात आपण वाढत होतो की इथून आपल्याला प्रेरणा मिळेल यांच्यासारखं आपण कुठेतरी घडावं. फक्त जेव्हा शालेय शिक्षण मध्ये माझं प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी प्राथमिक शाळेमध्ये झालं 4थी पर्यंत. नंतर मी 5वी ते 12वी पर्यंत हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयामध्ये पूर्ण केलं. पण तेव्हा तर माझं मार्गदर्शन नव्हतं, काही नव्हतं. फक्त काही बघायचं की आपल्या सभोवताली काही लोक घडत आहे तर आपणही काहीतरी घडलं पाहिजे. आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो, आष्टीच्या खडकपुरा क्षेत्र आहे जो काही गुन्हेगारीसाठी लोकांनी असं गृहीत धरलं होतं की बदनाम आहे आणि जे अवैध धंदे वगैरे चालतात. तर त्या परिसरातून त्या परिस्थितीचीच प्रेरणा होती की आपण या परिस्थितीतून मधून स्वतःला काहीतरी घडवायचं. आणि मग नंतर ग्रॅज्युएशन नंतर मग तो प्रवास चालू झाला आणि मित्र मिळत गेले. मित्रांच्या प्रेरणेतून काही माझे मित्र होते, राकेश दातीर, चेतन वानकडे, यांच्या अशा मित्रांच्या सहकार्यातून, त्यांच्या मदतीतून, मार्गदर्शनातून हे ठरत गेलं की आपण आता काय करायचं की ज्यामध्ये आपण स्वतःचं करिअर, आपल्या परिवाराला एक चांगलं जीवन देऊ शकू आणि समाजासाठी बी आपण काहीतरी योगदान देऊ शकू. तसं मग ते त्या प्रवासात ठरत गेलं. नक्कीच. म्हणजे ज्या वेळेला आपण विचार करतो की एक सामान्य आपण जेव्हा परिवारातून येतो त्यावेळेला बरेचदा असं होतं की आपल्याला फारसं मार्गदर्शन नसतं आणि मग आपण काय की मला वाटतं की ज्या दिशेने आपल्याला शिक्षणाचा कल घेऊन जातो आपण त्या दिशेने घेऊन जातो. असंच काही तुमच्यासोबत पण घडलं. परंतु हे सर्व आपण चर्चा करत असताना एक प्रश्न असा येतो मला की बघ ज्या वेळेला आता जसं मला जेवढं जाणीव आहे की तुमचे जे वडील आहेत ते वडील एक श्रमिक मजदूर होते ज्यांनी आपल्या ज्याला आपण राजकाम म्हणतो किंवा जे बिल्डिंग बनवण्यासाठी जे पायो खोदण्यासाठी जे खोदकाम वगैरे लागतं ते यासाठी ते जायचे. तर अशा परिस्थितीत असं काही होतं का की पहिले कुठेतरी मला
आर्थिक कमाईसाठी काहीतरी करावं लागेल, असा एक मनात विचार होता कधी? परिस्थितीनुसार तर करावंच लागत आणि मी 14-15 वर्षाचा होतो तेव्हापासून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आई सोबत वडिलांसोबत कामाला जायचो. नंतरही मग जसं आम्ही तिघे बहीण भाऊ शिक्षणामध्ये चांगले होतो आणि माझा भाऊ पण ग्रॅज्युएशन वगैरे होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन आज तहसीलमध्ये क्लर्क पदावर आहे. तर आम्ही तिघे भाऊ शिक्षणात असल्यामुळं आई वडिलांच्या तोडक्या मजुरीवर ते सर्व भागवणे कठीण होतं. तर मग परिस्थितीमुळे आम्हाला कामाला वगैरे जावं लागेल आणि कारण की फॉर्म भरणे आहे, फॉर्मसाठी चलन पेड करणे आहे, पुस्तके घेणं आहे. तर यासाठी खर्च तर लागलेलाच आहे. मग कामाला वगैरे जावं लागत होतं आणि वडील आम्हाला तेवढं भार देत नव्हते माझ्यावर. आमचं सौभाग्य हे होतं की आम्हाला आई वडील जे लाभले त्यांनी आम्हाला कामासाठी कधी बळजबरी केली नाही की तू 2 पैसे कमाव ना. पण आम्हालाच वाटायचं की आपण कामाला गेलो तर काहीतरी सहकार्य होईल आणि आपल्यासाठी फॉर्म भरायला, पुस्तकं घ्यायला काहीतरी आपल्याला ती मदत होईल म्हणून आम्ही कामाला जायचो. नक्कीच. आता जसं आपण पाहतोय की हे इंटरनेटचे युग आहेत आणि यामध्ये वेगळ्या गोष्टी आपण पाहतोय आणि जेव्हा आपण आपल्या बॅकग्राऊंडचा विचार करतोय, तर तेव्हा असे प्रश्न निर्माण होतात की परिवारांचा सपोर्ट असतो की नाही असं. बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की घरी हालाकीची परिस्थिती असल्यावर वेगळे प्रश्न तयार होतात आणि मग त्याच्यातून आपल्याला मन कधी-कधी डायव्हर्ट होतं, की नाही आता मला या दिशेने नाही गेलो पाहिजे, मी या दिशेने गेलो पाहिजे. तर असे काही डायव्हर्ट जे होते, असं काही तुमच्या मनात कधी आलं की नाही ते काहीतरी वेगळं केलं पाहिजे किंवा लवकर अर्थार्जनासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत? मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तर तेव्हा माझं ध्येय तर निश्चित झालेलं होतं की मला MPSC करून छान आणि चांगल्या पदावर जायचं आहे. तर त्यामुळे मी माझ्या ध्येयावर खूप स्थिर राहिलो आणि मी कधी डगमगलो नाही. अपयश खूप आलं मी. पण या तुमच्या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचं कुटुंब असणं खूप गरजेचं आहे. जर कुटुंब तुम्हाला साथ देत नसेल आणि तुम्हाला लवकर काहीतरी सोर्स निर्माण करण्यासाठी किंवा मग कुठे-कुठे विशिष्ट एज नंतर तुम्हाला लग्नासाठी सुद्धा आग्रह केला जाते. तर मग अशी जर परिस्थिती असली कुटुंबाकडून तर मग नक्कीच आपल्याला आपले मार्ग बदलावे लागते. पण माझ्याकडे अशी परिस्थिती नव्हती. लग्नासाठी तर आग्रह नव्हताच. पण काहीतरी घरी सहकार्य करा, आर्थिक काही सहकार्य करा असं तर माझ्या वडिलांनी कधी आम्हाला बळजबरी केली नाही. आम्हीच स्वखुशीने जायचो. ते कधी आम्हाला म्हणायचे नाही. आम्हीच हप्त्यातून 1-2 वेळा असे त्यांच्यासोबत कामाला जायचो आणि जे सहकार्य झालं ते द्यायचं. हमाली पण केली मी. मी 2021-22ला जेव्हा राज्यसेवा मेन्सला होतो, कंटिन्यू 2 मेन्सला होतो मी, तर मी दुपारी अभ्यास करायचो आणि रात्री हमाली पण करायचो. गाडी वगैरे भरू लागायचो. त्यातून ते पैसे यायचे तर मला बुक्स वगैरे घ्यायला खूप मदत व्हायची. त्यामुळे कुटुंबाचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जसं आता एवढे कठोर परिश्रम असते आणि आपण जेव्हा प्रयत्न करतो, यशस्वी होतो आणि यशस्वी झाल्यानंतर तर अनेक लोक आपल्यासोबत असतात. हो. पण ह्या अपयश आणि यशाच्या मध्ये जे अंतर असतं, ते या दोन मध्ये जो प्रवास असतो, त्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रवास नक्की नसते की उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा उजळेल. आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी स्वतःला मानसिकरित्या खूप कणखर करणं गरजेचं असतं. म्हणून आपण आधीच आपली मानसिकता खूप कणखर ठेवणं, खूप धाडसाने कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तयार ठेवली पाहिजे मानसिकता. आणि त्यासाठी आपलं क्षेत्र निवडणं खूप क्षेत्र निवडताना खूप आपण जपून पाऊल ठेवला पाहिजे. आणि पाऊल ठेवला तर मग त्यासाठी पूर्ण निर्भीडपणे आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. कोणत्याही पद्धतीचं अपयश आलं. मी आजच्या तरुण पोरांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मुलांनाही ते सांगू इच्छितो की क्षेत्र तुम्ही फक्त प्रभावाने कोणत्याही प्रभावित होऊन कोणत्याही कोणाचा रिझल्ट आलेला आहे त्यापासून प्रभावित होऊन या गोष्टीपासून नका घेऊ. तर तुमच्यामध्ये जे काही गट्स आहे, तुमच्यामध्ये जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत, क्वालिटी आहेत ते ओळखा आणि ते ओळखून छान क्षेत्र निवडा. कारण की यश आणि अपयशामधला प्रवास कसा आहे याची काही निश्चिती नाही आपल्याला.
म्हणून आपल्याला त्यासाठी मानसिकरित्या खूप कणखर असणं गरजेचं असतं. आणि अपयश नक्कीच आपल्याला ज्यापासून प्रेरणा देतेच, या प्रवासाच्या अंतरामध्ये जे अपयश येते ते आपल्याला प्रेरणा देते त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ज्या दिवशी तो यशाचा काही सेकंदाचा कालावधी असते तर ते सर्व परिस्थिती भरून काढते तो. त्यामुळं स्थिर राहा. तुम्ही क्षेत्र निवडता त्या गोष्टीवर स्थिर राहा. अपयश येते त्याला फेस करा. काही आपले दोष राहत असेल त्याला दूर करा. प्रत्येकच व्यक्ती जेव्हा आपल्या यशाची वाटचालीकडे जातो तर त्याच्या आयुष्यात काही कठीण क्षण पण येतात. तर नक्कीच आपण जोपर्यंत अपयशी होतो तोपर्यंत तर आपल्या त्या क्षणाला काही महत्व नसते, कारण की आपण एक अपयशी असतो त्याच्यापुढे त्याला काही महत्व नाही राहत. परंतु जेव्हा आपण यशस्वी होतो तर त्या क्षणाला नक्कीच महत्व येते. हो. तर त्या क्षणी कसे तुम्ही विचार करायचे की आज अपयश आलं आणि अपयश आल्यानंतर ते तुम्ही सावरायचे, पुढे जायचे, आणि असं कुठला एक क्षण आहे की जो तुमच्यासाठी अत्यंत इमोशनल, भावनात्मक आणि एक तिथे तुम्ही तुटल्यासारखं किंवा स्वतःला हरवल्यासारखं असं कधी विचार केला किंवा असं कधी आलं तर त्यावेळेला त्याच्यातून तुम्ही मुक्त कसे झालेत? हा एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रश्न तर येतो पण त्यातून तुम्ही मुक्त कसे झालेत? मी 15ला अभ्यासाला सुरुवात केली. तर 2016लाच मी PSI मेन्सला इंटरव्ह्यू पर्यंत क्वालिफाय झालो. आणि घराच्या जवळच मी इथे तयारी करायचो, गोळाफेक वगैरे जेव्हा फिजिकल होतं तेव्हा. आणि परिस्थिती कोणी मार्गदर्शन करणार नव्हतं. त्यानंतर त्याच्या फायनल रिझल्टमध्ये 9 मार्कांनी माझा सक्सेस मी झालो नाही. 9 मार्कांनी रिझल्ट आला माझा. नंतर मग सेक्शन ऑफिसर मंत्रालय प्री मेन्स त्याला मी क्वालिफाय झालो. 17ला पुन्हा मी PSI आणि सेक्शन ऑफिसर मंत्रालयाला क्वालिफाय झालो. तसं खूप अपयश आलं. 2019ला पुन्हा मी PSI प्री मेन्स इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. सेक्शन ऑफिसर मंत्रालयाला क्वालिफाय झालो. तेव्हा बी मला अपयश आलं. अपयशाला मी कणखरतेने सामोरं जायचो, की कारण की आपल्याकडे कोणते मार्ग नव्हते. शेती नव्हती, उद्योग नव्हता आणि इतर कोणी आर्थिक पाठबळ नव्हतं. तर आपल्याला याशिवाय या गोष्टीला फेस करून छान त्याला पार करून छान यशापर्यंत पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाही, हे तर आधी मनाला सांगून दिलेलं होतं मी. आणि जर काही असं वाटलं, प्रत्येक शेवटी ह्युमन बिंग्स आहे तर नक्कीच आपल्याला त्या भावना आहेत. तर आपण कुठेतरी खचतो, डगमगतो. पण मी अशी जी परिस्थिती यायची तर मी अभ्यास बंद करून द्यायचो, कामाला जायचो. 15 दिवस, महिनाभर कामाला जायचो. आणि तेव्हा मग मी त्या परिस्थितीतून बाहेर निघून जायचो आणि मित्रासोबत वगैरे टाइम स्पेंड करायचो मी. त्या परिस्थितीमध्ये अडकून नाही पडायचो मी, की अपयशी झालो आपण, आता काय करायचं अशी मी अडकून पडायचो नाही. मी अभ्यास बंद द्यायचा करून आणि शक्यतो मी कामाला जायचो आणि किंवा मग मित्रांसोबत टाइम स्पेंड करायचो. त्यामुळे तुम्ही कुठेतरी एकदा अशी परिस्थिती आली तर त्या कालावधीपुरता तुम्ही थांबवून द्या तो प्रवास. काही क्षणापुरता, काही वेळेपुरता, काही महिन्यापुरता आणि कुठेतरी ॲटमॉस्फिअर चेंज करा. म्हणजे आपण त्या मानसिकतेत अडकून पडणार नाही. नक्कीच. तुमच्या या सर्व सांगण्यामुळे बऱ्याच जेव्हा हे व्हिडिओ बऱ्याच लोकांकडे जाईल त्यावेळेला अनेक विद्यार्थी असे असेल की ती नव्याने आपल्या प्रयत्नासाठी, यशासाठी प्रयत्न करत असेल, तर त्यावेळेला पण त्यांना या गोष्टीची जाणीव होईल की खचल्यानंतर काय केलं पाहिजे. समोर प्रश्न एक असा पण येतो की ज्या वेळेला आपण हे सर्व प्रवास करतोय आणि प्रवास करत असताना दोन गोष्टी एक साधारणतः येतात की एक परीक्षा ही फोकस करायची की आपल्याला मिळेल त्या परीक्षेवर पण आपण कॉन्सन्ट्रेशन करायचं. बऱ्याचदा असं होतं की कुठली ना कुठली सरकारी नोकरी मिळावी यासाठी उद्देशाने आपण वेगवेगळे फॉर्म कंटिन्यूस भरत जातो. त्याच्यामुळे आपल्या मुख्य परीक्षेवर किंवा मुख्य फोकसवर काही परिणाम होतो, असं तुम्हाला काय वाटतं? आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपलं क्षेत्र निवडणं खूप गरजेचं आहे. त्या क्षेत्राला न्याय देणं खूप गरजेचं आहे. आपलं कंटिन्यू स्टडी ठेवणं, कॉन्स्टंट राहणं आणि हॉनेस्टली अभ्यास करणं. फक्त की समाजाला देखावा म्हणून की मी UPSC करतो, MPSC करतो, पुण्याला जातो, मुंबईला जातो, एवढ्या पुरता ते फक्त देखाव्यापुरता नाही ठेवायचं. आणि तुम्ही करता तर त्यासोबत आपलं एक प्लॅन बी तयार असणं गरजेचं असतं.
त्या प्लॅन मध्ये तुम्ही एक इतर स्पर्धा परीक्षा बी देऊ शकता किंवा तुमच्याकडे कोणतं स्किल डेव्हलप ठेवा. आजच्या काळामध्ये तर स्पर्धा परीक्षा ह्या क्षेत्रामध्ये खूप भयानक स्पर्धा वाढलेली आहे. लाखो मुलं, लाखो अर्ज राहतात. एका काही जागेमागे 5-5, 10-10 हजार अशी मुलं असतात आणि त्यामध्ये स्वतःला टिकवणे, यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत आहे आणि खूप वेळ बी जातो, काळही जातो याच्यामधून. त्यामुळं आपल्याकडे एखादा प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्याच स्पर्धा परीक्षेसोबत इतरही एक्झाम देऊ शकता, ज्या पॅरलल आहेत. जसं की आपण एमपीएससी करतो, तर एमपीएससीचा सिलेबस इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला खूप पॅरलल आहे. तर तुम्ही त्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता. त्यामध्ये कमीपणाची कोणती भावना ठेवणं चुकीचं आहे. कारण की आपल्याला रोजगार बी खूप महत्त्वाचा आहे आपल्या स्वतःच्या करिअरसाठी, कुटुंबाला आर्थिक पाठबळासाठी. आणि नाही तर मग तुम्ही कोणतं तरी स्किल तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून उद्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला स्थावर करून छान स्वतःचं आयुष्य घडवू शकता. त्यामुळे माझ्याकडे असा प्लॅन नव्हता. मी 2019 पर्यंत कोणत्या स्पर्धा परीक्षा देत नव्हतो. त्यामुळे माझ्याकडे गत्यंतरच नसायचं जॉबला नसल्यामुळं. 2019ला मी तलाठी दिला, तर तलाठी माझा वेटिंगवर होता, पण वेटिंगमध्ये मला सिलेक्शन नाही मिळालं. नंतर मग 2020ला कोरोना वगैरे आला, परिस्थिती खूप भयंकर झाली. माझ्याकडे कोणतं स्किल नव्हतं. कोणतंही टेम्पररी असं कोणतंही स्किल नव्हतं माझ्याकडे की मी जॉब करू शकेल त्याच्यामध्ये, स्वतःला काही आर्थिक पाठबळ देईल. कामाव्यतिरिक्त माझ्याकडे काही नव्हतं आणि ह्या अभ्यासाचा साठा होता माझ्याकडे. कोरोना आला, कोरोनामुळे स्पर्धा परीक्षा बंद झाली. आता काही शाश्वती नव्हती की 1 वर्षात 2 वर्षात ही परिस्थिती आटोक्यात येईल. त्यामुळं तेव्हा खूप मानसिकदृष्ट्या खचलो होतो मी. पैशाने खचलो, पण त्या परिस्थितीने खचलो होतो कोरोनामुळे की आता करायचं काय. तर मग मी अभ्यास थोडा थांबवला होता 20ला आणि मी ठरवलं की आता कुठेतरी जॉब करायचा, म्हणून मी एचडीएफसी बँकमध्ये एका मित्राच्या सहाय्याने जॉब बघितला होता. पण नंतर मग लगेच थोडी परिस्थिती आटोक्यात आली. तर मग स्पर्धा परीक्षा चालू झाल्या, एक्झाम झाल्या चालू. तर मग पुन्हा अभ्यास चालू केला. त्यामुळे मी त्या परिस्थितीत त्या 2020चा जो कालावधी आहे 1 वर्षाचा, त्या कालावधीमध्ये मी खूप खचलो. तेव्हा असं की मग आता करावंच काय? एक तर आपण काहीतरी करून टाकावं, असा खूप भयानक परिस्थितीत होतो. व्यक्त करू शकत नाही, कारण की त्याचा इतर मुलांवरही परिणाम पडतो. कारण की माझ्याकडे कोणतं स्किल नव्हतं, प्लॅन बी नव्हता. म्हणून मी सांगतो की माझ्या स्वतःच्या अनुभवातून की तुम्ही एक प्लॅन बी ठेवा तुमच्याकडे किंवा मग कोणतं स्किल स्वतःकडे डेव्हलप करा, जेणेकरून तुम्ही नाही भविष्यामध्ये नाही यशस्वी होऊ शकले, तर त्यामध्ये तुम्ही त्या स्किलच्या आधारावर तुम्ही स्वतःच्या काहीतरी करिअर घडवू शकाल. किंवा मग प्लॅन बी इतर एक्झाम देत चला, ज्या पॅरलल सिलेबस आहे एमपीएससीचा सिलेबस, ज्या इतर एक्झामला पॅरलल आहे, तर त्या एक्झाम देत चला. ग्रुप सी असो, ग्रुप डी असो. तर त्यातून काय होते की तुम्हाला एक जॉब मिळून जाते, आपण स्थावर होऊन जातो आयुष्य. नक्कीच. यापूर्वी पण तुम्ही काही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत? हो, मी सांगितल्याप्रमाणे 16 पासून तर 19 पर्यंत कंटिन्यू मेन्सला तर आलो मी. त्यामध्ये मी 4 वेळा PSI मेन्स दिल्या, 2 इंटरव्ह्यू दिल्या, एक असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालयाच्या 3 एक्झाम दिल्या, मेन्स प्री पास होऊन मेन्स एक्झाम दिल्या. 2021-22ला कंटिन्यू मी राज्यसेवा मेन्सला क्वालिफाय होतो आणि नुकतीच माझी 2024मध्ये अमरावती कोर्टमध्ये, अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे आणि तेव्हाच माझं हेल्थ डिपार्टमेंटमध्ये बी क्लास 3 पदावर सिलेक्शन झालं आहे. आणि तुम्ही क्लास 3 ला रुजू झाले? मी रुजू झालो 2024 मार्च 2024 मध्ये. आणि कारण की इकॉनॉमिकली स्टेबल होणं खूप गरजेचं होतं. एज झालेलं होतं. स्वतःचं आयुष्यातही पुढे जाणं गरजेचं होतं. स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त सुद्धा माणसाला आयुष्य असलंच पाहिजे. त्याही आयुष्यात पुढे जाणं गरजेचं होतं. आणि कुटुंबाला सुद्धा आर्थिक पाठबळ देणं गरजेचं होतं. त्यामुळे मी मग ते जॉईन केलं आणि लगेच माझा तो मग हा पण रिझल्ट आला, ज्यासाठी आपण झटत होतो. नक्कीच. आपण ह्या सर्व चर्चा करत असताना
आपले सर्व ते जुने दिवस जे आहेत हा. पुन्हा एकदा समोर येतं ह्याच्यात म्हणजे शंकाच नाही आहे. मी एक आणखी याच्यामध्ये एक विचारायचं होतं की जसं आपण आता बघतोय की एक ट्रेंड झाला आहे की जसं एमपीएससीची युपीएससीची प्रिपरेशन करायची असली तर आपल्याला गाव सोडून कुठेतरी पुणे किंवा दिल्ली अशा मोठ्या शहरात जाऊन आपण अभ्यास करतो. तुम्ही यासाठी काय प्रयत्न केलेत की तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन खूप अभ्यास केलात की तुम्ही गावात राहून प्रिपेअर केलात? मी सुरुवातीपासून गावातच प्रिपरेशन केली 2015 पासून. माझं 2014 पर्यंत मी वर्धेला होतो. 2013ला ग्रॅज्युएशन, 2014ला मग मी पुन्हा MBA सोडून पुण्याहून आल्यावर मी PG मध्ये एक बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा पुन्हा एक डिप्लोमा केला आणि मग मी ते झाल्यावर 15ला गावाला आलो. इथे एक चर्जन सर होते, त्यांनी इथे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालू केले तर त्यांचा सेमिनार होता 1.25 मंगल कार्यालयामध्ये, तर मी तो जॉईन केला होता. तिथे मी तो अटेंड केला होता मी. तिथून मला थोडं मार्गदर्शन भेटलं आणि मग मी अभ्यास इथूनच घरूनच चालू केला. तर मी सेल्फ स्टडीनेच अभ्यास चालू केला. काही वृत्तपत्र खूप महत्वाचे असते स्पर्धा परीक्षेमध्ये. देशोन्नती आणि विशेष करून लोकसत्ता, लोकमत यांचे मी यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी काही लेख यायचे. तर त्यामध्ये ते लेखक गाईड करायचे, चांगलं गाईड करायचे. त्यामध्ये ते रेकमेंड करायचे काही पुस्तकं, ते कोणते वाचायचे, काय वाचायचे. तर मी त्यानुसार मग तो अभ्यास करायचो. 2015 पासून तो मी अभ्यास चालू केला होता. वृत्तपत्राचं खूप मोठं योगदान राहिलं आणि नक्कीच प्रत्येकाने वृत्तपत्र डेली वाचायला पाहिजे. ठीक आहे. हे सर्व विचार चर्चेसोबतच आणखी एक विषय आहेत की जो आपण जेव्हा तुम्ही या यशाच्या भरारीनंतर सामान्य विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी काही विद्यार्थ्यांना प्रश्न असते आणि मग ते वेगवेगळ्या साईटवर जातात, वेगवेगळे भाषण ऐकतात, त्याच्यानंतर ते त्यांना जे मटेरियल मिळतं त्यासाठी ते तयारी करून त्याच्या माध्यमातून ते पुढे जातं. तुम्ही काय सांगाल की कुठलं मटेरियल विद्यार्थ्यांनी वापरलं पाहिजे किंवा सर्वात पहिले स्टडी करत असताना कुठल्या सिलेक्शन त्यांनी केलं पाहिजेत? अभ्यास करताना तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास सुरू करता तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, मटेरियल कोणतं यूज करायचं, किती वेळ द्यायचा आणि सिलेक्टिव्ह मटेरियल कसं वापरायचं हे करणं खूप गरजेचं आहे. मुळात ज्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करताय त्याचं सिलेबस करणं खूप गरजेचं आहे. ते कोणत्या सिलेबस कसा आहे, त्यासाठी मटेरियल कोणते यूज करताय, ह्या गोष्टीचं करणं गरजेचं आहे. आणि गरजेचं नाही की तुम्ही पुणे, मुंबई, दिल्लीला जाऊन स्टडी केला पाहिजे. मी स्वतः कंटिन्यू घरीच अभ्यास केला, कारण की गत्यंतर बाहेर जाणं परिस्थिती नव्हती बाहेर जायची. गेलो तर खूप चांगला आहे. जे यश आपल्याला 7-8 वर्षाने मिळते ते यश काहीतरी लवकर मिळू शकते. नक्कीच त्याचा फायदा होतो. मित्र, ग्रुप डिस्कशन, मटेरियल अवेलेबल होतात. नवीन नवीन मटेरियल येतात ते अवेलेबल होतात. बाहेर गेलो तर आपल्याला काही सोर्सेस वाढते. आपला स्टडीचा वाईड क्षेत्र होतं आपलं तयार. मित्रमंडळी मिळते, ग्रुप डिस्कशन वगैरे होतं. पण जर नसेल ते आपल्याकडून अफोर्ड करणं होत असेल तर तुमची जिद्द असली तर तुम्ही कुठेहूनही ते मिळवू शकता. मी स्वतः त्यात पूर्ण स्टडी घरून केला आणि माझा एक मित्र आहे प्रवीण म्हणून, मोशी जवळले त्यांचं गाव आहे शेरखेड म्हणून. त्यांनी कोरोना कालावधीमध्ये स्टडी घरीच केला आणि UPSC प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत घरून त्यांनी फेस केलं सर. इंटरव्ह्यू पर्यंत थोड्या मार्काने त्यांचं फायनल सिलेक्शन झालं होतं आणि घरूनच प्रिपरेशन करून ED मध्ये त्यांचं सेक्शन ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. तर घरूनच त्यांनी तयारी केली होती. मी पण घरून तयारी केली. गरजेचं नाही, तुमची स्वतःची मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. आणि स्पर्धा तयारी करत असताना मी तुम्हाला सांगेल की मटेरियल चूज करा, सिलेक्टिव्ह मटेरियल घ्या, लिमिटेड मटेरियल घ्या आणि त्याच मटेरियलला पुन्हा पुन्हा तुम्ही रिडिंग करा, नोट्स बनवा. त्याच्या नोट्स बनवणं खूप गरजेचं असते. मटेरियल खूप लिमिटेड ठेवणं गरजेचं असते. ऑथेंटिक चांगलं मटेरियल ठेवणं गरजेचं आहे. जसं की आपण अभ्यासाला सुरुवात करतो तर डायरेक्ट मोठे पुस्तकं वाचण्यापेक्षा स्टेट बोर्डचे बुक्स आहे, NCERTचे बुक्स आहे, हे बुक्स आधी प्रिपेअर करणं, त्यांच्या नोट्स बनवणं, त्यांच्या नोट्स चांगल्या सुटसुटीत नोट्स बनवणं हे करणं गरजेचं असते.
आणि जे आपलं बुक्स वगैरे आहे ते बी सिलेक्टिव्ह ठेवणं आणि जास्त जास्त पण आपण बुक्स वगैरे ठेवले तर मग ते वाचण्यामध्ये वगैरे आणि नंतर एक्झामच्या वेळेस त्याचा प्रिपरेशन पुन्हा रिपीट स्टडी करण्याच्या वेळेस कठीण झाले. त्यामुळे त्यांचं नोट्स करणं खूप गरजेचं आहे. अनेक विद्यार्थ्यांचा न्यूनगंड असतो की त्यांना वाटतं की खूप हुशार असलो पाहिजे तरच आपण अशा स्पर्धा परीक्षा एक चांगल्या पद्धतीने पास होऊ शकतो. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? नाही, असं काही गरजेचं नाही. स्पर्धा परीक्षा तुम्ही बघू शकता UPSCच्या रिझल्टमध्ये वगैरे बिरदेव ढोणेमधून रिझल्ट आलेला आहे. तो सामान्य परिस्थितीतून होता आणि तो हुशार होता खूप. एक तुम्ही 12th फेल पुस्तक बुक्स आहे आणि एक त्यांचा मूव्ही पण आला चांगला मूव्ही. तो हिट पण झाला. त्यातले तुम्ही त्यांचं स्वतः बघू शकता की ते 12वी मध्ये फेल होते. आणखी एक परास्कर म्हणून आता सर आपल्या इथे IPS होते वर्धेला. ते स्वतः 12वी मध्ये 5 वेळा फेल झालेले होते. तर गरजेचं नाही की तुम्ही मूळतः हुशारच असले पाहिजे आणि गरजेचं नाही की तुम्ही खूप हायर एज्युकेशन घेतलेलेच असले पाहिजे. UPSC मध्ये खूप सारे मुलं असते की ज्यांचे BA वगैरे झालेलेच असतात. जेमतेम शिक्षण झालेलं असते. खूप हायर एज्युकेशन झालेलं नसते आणि गरजेचं नाही की तुम्ही खूप पर्सेंटेज घेतलेलेच असलेले पाहिजे. मला 10वीला स्वतःला 42% आहे. त्यामुळे हा कोणता न्यूनगंड ठेवू नका की तुम्ही हुशार असणं गरजेचं आहे, खूप पर्सेंटेज असणं गरजेचं आहे, हायर एज्युकेशन घेतलं नाही आपण त्यामुळे आपण स्पर्धा परीक्षा कशा पास करू. हा काही न्यूनगंड ठेवू नये विद्यार्थ्यांनी. स्वतःची त्या स्पर्धा परीक्षेला तयारीच असणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा काही मोटिवेशन स्पीच ऐकून जे असतात मोठ्या प्रमाणात आपण एक संकल्प बांधून निघतो हा. आणि जेव्हा आपण ते मोठं वजं उचलायला जातो तर आपल्याला लक्षात येते की आपली क्षमता या वजं उचलण्याकरिता जे आहेत ते ॲबल नाही आहेत किंवा ते आपण तेवढी क्षमता ठेवत नाही. तर अशा विद्यार्थ्यांची काय पहिले त्यांनी स्वतःची क्षमता ओळखावी की घेतलेल्या निर्णयासाठी पूर्ण प्रयत्न करावे? चांगले चरित्र वाचणं, चांगल्या लोकांच्या मोटिवेशनल स्पीच ऐकणं हे गरजेचं तर आहे. यातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्यांच्या खडतर प्रयत्नातून आपल्याला काही मार्गही मिळते. अनुभवही येते त्यांच्या अनुभवातून आपण काही अनुभव स्वतः शिकून घेतो. पण काय असतं की आपण किती मोठं व्यक्तिमत्व वाचलं तर त्या क्षणापुरतं आपल्याला एक शहारे आणणार असते शरीरावर. पण ते वाचणं झालं तर तेव्हा त्या परिस्थितीतून बाहेर पडलो तर आपण ॲज इट इज होऊन जातो. त्यामुळं स्वतःच्या मूळ स्वयंप्रेरणाच असणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळे चरित्र वाचणं ऐकणं हे तर चांगली गोष्ट आहे. पण स्वतःची स्वयंप्रेरणाच यासाठी खूप गरजेची असते. ती शाश्वत असते. ते स्वतःच्या मूळ गुणातून आपली तयार झालेली असते. मुळातूनच ती तयार झालेली असते. त्यामुळं स्वतःची कोणतेही ध्येय तुम्ही ठरवता तर त्यासाठी स्वतःची प्रेरणा आधी ठरवा. स्वतःच्या स्वयंप्रेरणेतून तयार व्हा आणि नंतरच समोर वाटचाल करा. कोणाचे भाषण ऐकून वगैरे फक्त ध्येय ठरवू नका. मी त्या विशेष करून सांगाल की नुकतीच आता बिरदेव ढोणेचा वगैरे रिझल्ट आला आणि त्यांनी मिळवलं यश हे स्वतःच्या प्रेरणेतून मिळवलं. कमी वयामध्ये मिळवलं. असं शक्य नाही सर्वांना की 20-22 वर्षी आपण यशस्वी होईल. 10 वर्ष 12 वर्षाचा कालावधी यातून जाऊ शकतो किंवा मग खूप सारे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी हायर एज्युकेशन घेतलेले आहे की ज्यांनी खूप अटेम्प्ट मधून बी शेवटी अपयशच हाती आलं. त्यामुळं सांगतो की स्वयंप्रेरणा आधी ठेवा. आपण पाहतोय आपण आहेत आता सामान्य माणसाची यशाची कहाणी या छोट्याशा उपक्रमा किंवा या एका पॉडकास्टमध्ये ज्यांनी आपल्या प्रयत्नातून PSI सारख्या आपल्या महाराष्ट्राची एक उच्च स्तरावरची जी परीक्षा असते ती परीक्षा यशस्वी करून आपलं यश प्राप्त केलं. त्यांच्यासोबत आपण त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करतोय. आपण आता या अंतिम टप्प्यात येतोय. तर या अंतिम टप्प्यात असे काही विषय आहेत की जे तुम्हाला एक प्रेरक क्षण सांगायचा वाटलं तुमच्या आयुष्याबद्दल की ही जी आहेत माझ्या आयुष्याची खूप प्रेरक क्षण राहिला. माझ्यासाठी सर्वप्रथम सांगेल की आपल्याला हा मनुष्य जीवन मिळाला हेच माझ्यासाठी खूप मोठे प्रेरणेचं गोष्ट आहे. कारण की सर्व आपल्या सभोवताली असलेल्या सर्व भौतिक गोष्टी
आध्यात्मिक गोष्टी आहे आणि या इतर गोष्टी आपण समजू शकतो, कळवून घेऊ शकतो, त्याला चांगला ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. तर त्यामुळे माझ्यासाठी हाच खूप मोठा प्रेरणाचा गोष्ट आहे की मी मनुष्य जीवनामध्ये आलो आणि मी सुदृढ आहे. माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे की मी सुदृढ आहे. त्यामुळं आणि मग मानवी जीवन जगताना तर आपल्यासाठी आपले आई-वडील प्रेरणा असतेच. मित्रमंडळी काही प्रेरणा असते. माझ्या जीवनात माझी आता मिसेस आहे. ती सुद्धा माझ्यासाठी प्रेरणाच होती. तिने माझ्या कठीण परिस्थितीमध्ये खूप साथ दिला. प्रत्येक क्षणाला समजून घेतलं. तर अशी सुद्धा परिस्थिती आपल्या जीवनात येते. तर त्यावेळेस आपले आई-वडील, आपले कुटुंब आणि जी व्यक्ती आपल्या आयुष्याचा पुढे मुख्य भाग होऊ शकते, सहचर्मी होऊ शकते. तिने आपल्याला त्या काळामध्ये सहकार्य केलं, आपली साथ दिली. ती सुद्धा माझ्यासाठी प्रेरणा होती. की काही मग मला व्यक्ती मिळत गेले तयारी करत असताना. ज्यांनी मदत केली मला, ती व्यक्ती सुद्धा माझ्यासाठी प्रेरणा. मी बरेचदा तुमचे फोटो बघितले ज्या वेळेला अनेक लोक तुमचे येऊन सत्कार करत होते हां. आणि यश यश मिळालं की अनेक कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात, हो. बुके मिळतं, गुलदस्ते मिळतात, हार मिळतात आणि अपयश झालं की शिवा मिळतं. अनेक अनेक हां. लोक पाठ फिरून जातात. तर काय वाटतं त्या क्षणाला की हे काही लोक असे होते की जे अगदी माझ्या समोरून पाठ फिरून जात होते आणि आज माझ्या समोर येऊन माझा सत्कार करताय. जे कालपर्यंत मला ओळखत पण नव्हते हां. आणि आज मला भेटून माझ्या सोबत गुलदस्ते देताय, फूल देताय. तर या क्षणाला काय वाटतं? 2019चा रिझल्ट जेव्हा 2019चा रिझल्ट माझा PSIचा आणि एस होता. दोन्ही रिझल्ट माझे थोड्या-थोड्या मार्काने राहिले. PSIचा माझा 5 मार्कांनीच राहिला होता. त्यावेळेस परिस्थिती अशी आली होती की फिजिकलच्या वेळेला 15 दिवस बाकी होते, तर मला नागिनसारखा डिसीज होऊन गेला होता. पूर्ण अंगावर पुरळ येऊन गेले होते. मेडिकल एक्सटेंड मागितलं होतं मी, तर मेडिकल एक्सटेंड मला मिळालं नव्हतं. तर त्या कारणानं माझं फिजिकल खूप कमी आलं होतं आणि माझा रिझल्ट 5 मार्कांनी राहिला होता. पण जेव्हा मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय आहे, तर तेव्हा भरपूर लोकं मला चालता, बोलता, हाय, हॅलो, कोणी साहेब म्हणायचं, कोणत्या दृष्टिकोनातून म्हणायचं त्यांना माहीत. कोणी चेष्टेच्या दृष्टिकोनातूनही म्हणतात साहेब म्हणून. पण भरपूर लोक संपर्कात वाढले होते. भरपूर लोक चालता बोलता हाय हॅलो बोलायचे भरपूर. पण जेव्हा तो रिझल्ट लागला आणि सिलेक्शन झालं नाही, तर मग त्या लोकांचं कम्युनिकेशनही बंद झालं. ते लोक कुठे मग हाय हॅलो नाही, मग कुठे आपल्या पाठ फिरवून जायचे. असे परिस्थितीनुसार लोक बदलतात. पण मी त्याला निगेटिव्ह घेतलं नाही कधी. परिस्थितीनुसार तर लोक बदलणारच आहे आणि आयुष्यभर ह्या गोष्टी आपल्याला समोर येणारच आहे. तर त्यामुळे मी त्याला निगेटिव्ह घेतलं नाही. माझ्या जीवनामध्ये खूप मोठा आयुष्याचा भाग आहे की लोक आपल्याला असे भेटणार आहे. आपण त्याला निगेटिव्ह न घेता त्याला स्किप करा त्या लोकांना, त्या परिस्थितीला आणि समोर चला. नक्कीच. आणि आज 2022च्या एक्झाममध्ये रिझल्ट पण आलेला आहे. अंतिम रिझल्ट येऊन सिलेक्शन झालेलं आहे. आता थोड्या दिवसामध्ये ट्रेनिंगला जाणार आहे. परिस्थिती बदलली आहे. ते लोक पुन्हा त्या परिस्थितीनुसार बदललेले आहे. त्यामुळं परिस्थितीनुसार चालायचं, आपण निगेटिव्ह काही घ्यायचं नाही. आणि जे परिस्थितीनुसार आपल्यासोबत आले त्या लोकांना एकदम पॉझिटिव्ह बी घ्यायचं नाही. वेळेनुसार आपली वागणूक ठेवायची. या अंतिम चाललोय आपण, तर काय संदेश द्याल तुम्ही एक सर्वांना नवीन प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि एकूण समाजासाठी काय संदेश असेल आणि तुमचे पुढचे प्रयत्न कसे असेल? मी स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पुढे भविष्यातील स्पर्धा परीक्षेत तयारी पुढेही भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेत तयारीला उतरणारी जे मुलं आहे किंवा मग वेगवेगळे त्या व्यतिरिक्त वेगवेगळे ध्येय ठरवणारे आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं ध्येय ठेवणारे आहे, आपलं करिअर घडवणारे आहे. त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की तुमचं जेव्हा तुम्ही कोणतेही ध्येय ठरवता, कोणतं टार्गेट ठरवता, कोणत्या डेस्टिनेशनला आपल्याला पोहोचायचं आहे,
ठरवता तर तुम्ही त्यासाठी पूर्ण आपल्या मेहनतीने प्रयत्न करा, प्रामाणिकतेने प्रयत्न करा, त्याला वेळ द्या. त्या प्रत्येक कुठे आपण अपयशी वरला त्या गोष्टीला ॲनालिसिस करा आणि जेव्हा आपण हे ध्येय ठरवतो, तर त्यासाठी कसे आपण विशेष प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे याची माहिती घ्या. फक्त कुणाच्या प्रभावात येऊन ते ठरवू नका. आणि विशेष मी सांगू इच्छितो की पालकांनी आपल्या सभोवताली घडत असलेल्या गोष्टीने प्रभावित होऊन आपल्या आपल्या मुलांवर ते ध्येय कोणती तरी गोष्ट थोपवू नका की तुम्ही एम-पी-एस-सी करा किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करा किंवा मेडिकल फील्डमध्ये जा. तुम्ही तुमचे स्वतःचे क्वालिटी, स्वतःचे पोटेन्शियल ओळखून ठरवा आणि त्यासाठी प्रामाणिकतेने, सातत्याने प्रयत्न तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि येणाऱ्या एका यशाच्या चांगल्या मार्गासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्हाला सर्वांना अपेक्षा आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही परिश्रमाने हे यश मिळवलं आहे, त्याच परिश्रमाने तुम्ही महाराष्ट्र पोलीस या प्रशासन व्यवस्थेत रुजू होऊन आमच्या आष्टी तालुक्याचं नावाचं गौरव कराल. एक चांगलं प्रशासन म्हणून तुमचं नाव येणाऱ्या काळात आम्हा सर्वांना ऐकायला मिळेल. आमच्या सर्वांच्या वतीने, प्रेक्षकाच्या वतीने आणि माझ्या व्यासपीठाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणारा काळ चांगला असेल आणि आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या आष्टी तालुका जो वर्धा जिल्हा, महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा येथील आहे आणि इथून एक व्यक्ती चांगल्या पदावर जातो, हे नक्कीच या गावासाठी, या तालुक्यासाठी एक गौरवाची गोष्ट असेल. आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा. आपण पाहताय एक छोटासा ब्रॉडकास्ट, सामान्य माणसाची यशाची कहाणी. पुन्हा एकदा भेटू या नवीन उपक्रमासोबत, एका नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांचा नमस्कार. मी आपल्याला विनंती करेल की नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि शक्य झाल्यास तर नक्कीच या सर्व गोष्टीला तुम्ही सबस्क्राईब करा, अप्रिशिएट करा. खूप खूप धन्यवाद.